नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज हवामानामध्ये फारच मोठा बदल झाला आहे. पश्चिमी एक आवर्तन येणार आहे, ते जबरदस्त येत आहे आणि पश्चिमी आवर्तनामुळं कदाचित उत्तर भागातून पावसाला सुरुवात होईल. पण सांगितल्याप्रमाणे 17 तारखेपासून पावसाळा सुरुवात 18 तारखेपासून ह्या आठवड्यात होणार आहे. तुम्ही साप्ताहिक अंदाज पाहिला नसाल तर माझा साप्ताहिक ह्याची अपडेट तुम्ही घेऊ शकताय. तापमानाचा विचार करायला गेला तर 40-41 प्लस तापमान आज महाराष्ट्रातून आहे. 39, 40, 41, 42 काही ठिकाणी तापमान आहे. कर्नाटकात सुद्धा 30 भाग आहे. मी कर्नाटक बाउंड्रीला असल्यामुळे कर्नाटकचा सुद्धा ते सांगत असतात मित्र की कर्नाटकाचा पण अंदाज घ्या, म्हणून मी कर्नाटकाचा अंदाज घेत असतो. हवामान अंदाज 1च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर, नाशिक ते खाली सांगली, पणजी, हुबळी तर संपूर्ण खाली दक्षिणेपर्यंत एक द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे. हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे आणि त्यानंतर रामकुंडम, नांदेड, हैदराबाद, सोलापूर या ठिकाणी पावसाचे ढग निर्माण होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, नाशिक, पुणे ह्या ठिकाणी स्थानिक वातावरण गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आज वाटत आहे. दापोली परिसरात सुद्धा पूर्व दक्षिणेला पावसाची शक्यता आज बनत जाणार आहे. तसेच खाली इकडे कोपल, शिर्शी ह्या भागात सुद्धा 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता बनत जाणार आहे. ढगाळ हवामान भरपूर असणार आहे. चिकमगळूरला सुद्धा काहीशी हलकेशी पावसाचे थेंब पडणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तापमानाचा पहाटेचा जर विचार करायला गेला 26, 27, 28 सेंटीग्रेड तापमान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये राहणार आहे. रात्र उष्णही राहणार आहे. रात्रीसुद्धा उष्णता वाढेल अशी परिस्थिती निर्माण आता होणार आहे. एकंदरीत अशा वातावरणामुळे उद्या कदाचित पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या साधारणतः पहाटेपासूनच नगर, पुणे, सातारा, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली परिसर, कोल्हापूर परिसर आणि कोल्हापूरला रत्नागिरीच्या साईडला जरा बऱ्यापैकी जास्त पाऊस, पणजी, गोवा, हुबळी, संपूर्ण घाट परिसर आणि इकडे संपूर्ण पश्चिम किनारपट्टी कर्नाटक, महाराष्ट्र ही त्या ठिकाणी पावसाचा जोर उद्या वाढणार आहे. आणि त्यानंतर शिर्शी, दावणगिरी ही साईड म्हणजे संपूर्ण कर्नाटक असू दे, महाराष्ट्राचं दक्षिण टोकापर्यंत अगदी मंगळूर, कोयमुतूर, चिकमगळूर ह्या साईडपर्यंत पावसाचा हुवा पट्टा दक्षिण उत्तर असा पट्टा व्यापणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागचा साप्ताहिक अंदाजसुद्धा पाहायला विसरू नका. नवीन असा अजून जरी सबस्क्राईब केलं नसला सबस्क्राईब करून घ्या. उद्यापासून पाहायला गेलं तर कर्णोळकोची घाट ह्या भागात सुरुवात पावसाला होईल आणि तिथून पुढे पावसाचा प्रसार संपूर्ण किनारपट्टीला होणार आहे. साधारणतः पाहायला गेलं तर उद्या पुणे, जेजुरी, डहाणू, बारामती, सातारा, वडूज आणि इकडे पुढे जाऊन पाहायला गेलं तर इंदापूरला थोडंसं, कराड, विटा, सांगलीला थोडा भाग, कोल्हापूर आणि इकडे राजापूर, पुणे घाट परिसर या भागात महाराष्ट्रामध्ये कडकडाटी पावसाला सुरुवात उद्यापासून होणार आहे असं हे मॉडेल दर्शवत आहे. म्हणजे लवकरच जे 17-18 तारखेपासून मुसळधार पावसाची शक्यता साप्ताहिक अंदाजमध्ये वर्तवली होती त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. कोल्हापूर, शिर्शी, बेळगाव, सावंतवाडी आणि इकडं ढाणेली हे जे परिसर आहे कर्नाटक भागातला त्या भागात सुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. जास्तीत जास्त शिमोगा, शृंगेरी, चिकमगळूर हे बऱ्यापैकी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पण तिथं या मॉडेलनं वर्तवलेली दिसून येते. म्हणजे कर्नाटक भागात थोडासा पाऊस जास्त आहे, महाराष्ट्रात भागात थोडासा कमी आहे. शृंगेरी, चिकमगळूर, हसन ह्या भागात पावसाची चांगली तीव्रता दिसून येत आहे.
त्यानंतर जर पुढे जाऊन पाहायला गेलं तर संपूर्ण जे दक्षिण टोक म्हणतो आहे आपण, दक्षिण भारत म्हणतो आहे, त्या दक्षिण भारतापर्यंत संपूर्ण टोकापर्यंत पावसाची शक्यता पश्चिम बाजूंनी सुरुवात झालेली दिसून येते. जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.